गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज 5:30 वाजलेले आहेत. तर मी आज तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे. बघूया मग आज काय काय होत आहे का नाही, माझ्या मागे किती काम आहेत, काय स्ट्रगल आहे, जिम्मेदारी काय असते, मिडल क्लास मुलाची मिडल क्लास जिंदगी काय आहे. बघा, खूप कामं असते. तर बघताना काय वाटते दुनियाला आणि स्वतःला काय अनुभव येते. बघा, खूप हैराणी असते जिंदगीत. 5:30 वाजले तर उठावं लागते. आता आपल्या इथं किराणा दुकान ते नाही, त्यामुळं सगळं तयारी झाडून बिडून काढावं लागते, शेताकडे जावं लागते, बरेचसे काम आहेत. तर भेटूया मग आता पुढे आपण. तर उठतो, फ्रेश होतो, दुकानाकडे जावं लागते सगळ्यात आधी. दुकानापाशी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे आपलं दुकान वगैरे. बघा, किराणा दुकान काय लागलं केलं तर सांगत त्यांनी जावा, सप्लाय करू. ऑनलाईन पण आता आपण चालू करणार आहोत. ऑनलाईन डिजिटल काय तर मन तर झोपाव म्हणते, पण जिम्मेदारी उठवते. लय अवघड आहे. हो, एवढी थंडी वाढली आहे का नाही. तर मग 7 तारखेपासून 2-3 दिवस झाले एवढी थंडी वाढली आहे की सांगूच नका. बाहेर येताच एवढं थंडगार पडा झाली. सकाळ सकाळचं फ्रेश वातावरण बघा एकदम. कसं असते, गावात कोणी नसते, एकदम थंडगार थंडीमध्ये. तरी बी आमच्या गावात 2-3 मेंबर आहेत उठते. तर इकडं आडवं बसलेत. आता ती आपलं इथं दुकान आहे. आता आपणाला सगळं झाडून बिडून काढून पाणी टाकून पुढे सडा मस्तपैकी फ्रेश करायचे. बघू ठेव का 1-2 मेंबर चालले ठेव का. लय अवघड गोष्टीत अर्ध्या रात्री भेवबिली जोरात वाटते बरं का. अवघा अंधारात काय तर खुडखुड वाजले की झालं, माणूस तर इथंच होते. तर बघू, भेटू पुढे. झाडून ते काढतो आता, झाडून काढायचे मला. सकाळचा निसर्ग बघा तेव्हा. अशा गोष्टी सिटीमध्ये बघायला भेटत नाहीत. तेव्हा ते तर आजोबा आहेत, त्यांचं तर पहिले हे. पण आता आपण झाडून काढलं. खेडेगावाकडे म्हणतात की सकाळी सकाळी घरापुढे शेणाचा सडा पडला पाहिजे. काही तर गुणधर्म आहेत, पहिल्याच्या गोष्टी आहेत, खूप काही असते त्याच्यामध्ये. पण आता लेकराला कळणार नाही, कारण डिजिटल जमाना झाला आहे, सगळ्या गोष्टी बुडत चाललेल्या आहेत. पण किंवा खेडेगावामध्ये काही ठिकाणी अजून पण त्या गोष्टी आहेत. पण ज्याला पण आनंद भेटते किंवा ज्याला पण ती क्षण बघायला भेटते त्याने बघून घ्या. आता आपल्याकडे तर काही नाही, आपण पाणी टाकणार आहे. आपलं मेन रोडवर दुकान आहे, तर बघा आपलं मिळतं. आपल्या गावामध्ये अजून तर कोणी उठलेलं नाही. एवढं दुकान आहे बघा आपलं, किराणा दुकान आहे. ऑनलाईनची कामं, गॅस एजन्सी वगैरे आपल्यात आहे. तेवढेच कामं आपण करून आपली जिंदगी भागवतो. आता तैट झाले, सगळं झाडून बिडून काढून ठेवलं, पुसलं सगळंच. तर आता वाटलं पाणी टाकतो. पाणी टाकल्यावर आपल्याला जायचे शेताकडं. आपली भैया बी इथं, भैयाचं एक रील बनवायची म्हणत होती. बघू, रील तर माझीच बनवायची होती, पण माझा शूट घेणारं कोणी नसते. त्याच्यामुळं आपण भैयाचा बनवून आपले स्वप्न त्याच्यातच पूर्ण करावं लागते, पर्याय नसते लाईफमध्ये. तर मग भेटूया आता आपण. घराकडे गेले की दाखवतो. भैया ते उठले तर भैयाला उठवावं लागेल आधी. भैयाचं लय अलग टेन्शन आहे. तर भेटूया घरी. सूर्य उगवतोय, सकाळचा सीन बघा. गाव जरा असं बी थंडगार आहे. घरी आलो, घरी येतात काय तर 2 गोष्टी चांगल्या कानावर पडल्यात. बघा, ऐकू लागले का. सकाळी सकाळी एवढाच काम करावं लागते. एवढं विषय नाही, माझ्या काम करावं लागते. आमची आई येण्याच्या आधीच चालू होतं. सकाळी सकाळी ऐकत जावं, देवा धर्माची नावं नकर कानावर पडली की नाही मन तुटतो ते असं एकदम. हे आमची आई घेऊ. सकाळी सकाळी थंडी असलेली आहे, सगळेजण कानं बिनं झाकून थंडगार बसले. कारण आपल्याला जायचे शेताकडे लवकर धार काढायला. भेटूया शेतात. विषय काय नाही हो, धार काढून यायचे आता आपल्याला. बंधू निघाले तेव्हा का व्हिडिओ बनवायचं म्हणलं की कसं, आमचे बंधू सकाळच्या 4 वाजता बी उठतात. पण असं उठा म्हणलं की बहुला 10 वाजता. 9 वाजता उठतो आपला, आपण खोटं बोलायचं 9ला.
व्हिडिओ म्हणले की मग पाठ 3 ला रेडी आय एम रेडी. आवडीचा प्रश्न आहे फक्त. मग बघा किती छान छान पिल्ले आहेत बघा. ही निसर्ग फक्त गावाकडे भेटते हो बघायला. हे बघा ही जाऊ द्या. ही बघा कसे बसल्यात थंडीनं काकडून. हे बघा नजार बघा नाही. ह्यानं त्याला चिटके दे, त्यानं ह्याला चिटके दे. लई थंडी वाढली वापट. हे बघा टिमू टिमू होते एकदम. ही त्यांची मम्मी आहे. त्यांच्याजवळ गेलो खातेच तुम्हाला. वरचीवर आपलं प्रदूषण होत आहे. लोक मागे बघा थोडाफार कचरा पडलाय. आता आमच्या गावची बेशिस्त आहे म्हणा ती. गावची बेइज्जती होती, गावची काय म्हणतात ती बदनामी बी होते. पण पर्याय नाही, काही गोष्टी सांगावं बी लागतात. दुनियापासून काही गोष्टी कितीही लपवाय गेलं तर लपत नसतात. तर प्रत्येक जण आपापल्या घराची स्वच्छता करा, कचऱ्याची विल्हेवाट लावा एवढंच म्हणणं आहे. कचरा लई झाला आमच्या बी गावात. आता भाऊची रील बनवायची ती. भाऊला काय काय काम करावं लागतं माहिती आहे का? रोज माझ्या ह्याच्यावर होती, आज भाऊच्या ह्याच्यावर येते बघा काम. ही घेऊ लागते. घ्या पटकन टोपलं, घ्या पटकन, घ्या रील बनवायची की तुमची, घ्या. आई रील बनवायची. पर्याय नाही मग, कष्ट करावंच लागतं. रील वगैरे घ्या. मोठ्या भावाचा हक्क म्हणले की नाही लय अवघड आहे. हे आपल्या गावचे राहुल गोविंद पाटील, फोटोग्राफर, शेतकरी आणि दुकानदार असे अनेक उपमाना साजेसे माझे लाडके बंधू राहुल पाटील. व्यक्तिमत्व एक पण कार्य अनेक असे. करावं तेवढं कौतुक कमीच. काय बोलावं काय समजत नाही यांच्याविषयी. माझ्यापेक्षा लहान आहेत पण घराची जबाबदारी स्वतः हँडल करतात. त्यामुळे मला गर्व नाही तर अभिमान आहे की हा माझा भाऊ म्हणून जन्माला आलेला आहे. धन्यवाद. बोललं तर ऐकायलाच असाल कसं बोलतात आमचे बंधू. बघा कुठं लागत असले तर बोलवा. उत्तम प्रकारचे वक्त आहे. ओके काही नाही, पोटा पाण्यासाठी बोलावं लागते. बोललं तर माती सुद्धा विकली जाते. न बोलता काय हो. विकणाऱ्याच्या आंबाड्या विकत अगदी बरोबर. बोललं त्याच्या आंबाड्या विकतात, न बोलणाऱ्याचं काही विकत नाही. बोलायला शिका काहीतरी, आयुष्य लई पुढे जाते. बोलल्यानं काही भरपूर गोष्टीमध्ये फरक पडतो. राहुल पाटलाचं काम चालू आहे. टाकचारा काढणारा हलक्यात नसते माझे. हे क्षण बघायचं असेल तर गावाकडे यावं लागते. मग नाही माय फक्त शेतकऱ्यापाशी हे क्षण बघा. विषय नाही सहसा आहे का महिना कसा आहे का विषय लय हार्ड आहे माय. महिना मारेल मला. एक कसं आहे माहिती आहे का, पहिलेच म्हणलेले आपुलकी बघा. काही जण भेट येतं बरोबर आहे, पण एक बार प्राण्याला जीव लागला ना कधीच काही करत नसतात आपणाला. खरंच बरं का. एखाद्या ती काय तर म्हणलेलं आहे, एका माणसाला जीव लावण्यापेक्षा प्राण्याला जीव लाव. आणि खरंच लावून बघा. माझं पण स्वतःच मत आहे, खरंच लावून बघा. एवढं प्रेम करते का नाही. सगळ्यात भारी हो का. बाहेर आलो सकाळचा व्ह्यू बघा कसला भारी दिसते. एकदम फ्रेश वातावरण. आता ऊन येते तिकडून हे का व्ह्यू बघा एवढं भारी दिसते ना असं खतलास. शेती करायला लाजायचं नाही. अजून काय राहिला काय पुढचा मला माहित नाही. बघा तुम्ही टाका कमेंट मध्ये सांगत जाऊ काय तर काय डायलॉग काय करू नाही तुम्हाला काय आवडतंय. तुम्ही जी सांगसाल ती करायला तयार. काय बी सांगू नका वाय, पण जे महत्वाचं आहे तेवढंच सांगा. बंधूला रेलच्या कामात काम करायला लावा तेवढंच. बांधा वासरू बांधा आपलं घे असं. अरे भाऊ नील त्याला उचलू तू आल तिकडेच. वासरू बांधलेला घे. पाणी सगळं आपल्याला झाले. निघालो आता घरला. धार ते काढून निघालो आता. आता घरी गेली की बी आपल्याला भरपूर काम आहेत. बघा सकाळचं सनसेट काय म्हणतात, सनराईज. सनसेट संध्याकाळी म्हणतात. हे असते हे बघा भेटत ना हो सिटीत. हे का रेस बघा कसे येते चेहऱ्यावर. इशे आहे का अलगच मजा आहे हो. बॅक साईड नको एवढा भारी व्ह्यू दिसतंय का नाही. असं वळत नाही लेन्सवर रिफ्लेक्शन येते. एकच मिनिट कसा आहे व्ह्यू. तुम्ही डोंगर दऱ्या बघायला पैसे देऊन जाता, आपल्याकडे फुगट असते काय डायरेक्ट फुगट. भेटतंय का मुवमेंट असा कुठं तुम्हाला. ब्लॉक करायला बघून माझा व्हिडिओच मला आता आता काय व्हिडिओ बनतो म्हणून शेण काढायला लावली सकाळपासून. तसं नाही हो. तुम्हाला शेती जमावं लागते का नाही. जॉब म्हणून जमत नाही.
मग भाऊच्या आता 2-4 क्लिप घ्यायची अजून घेतो. रिझल्ट चेक करायचा असले आपले इंस्टाला डायरेक्ट पोस्ट करतो आपण. इंस्टावरती चेक करायचा. राहुल फोटो अँड फिल्म्स. वैरण बिरण कापायला होतो नकर. घेतो थांबा. भेटूया घरी, भेटू डायरेक्ट आता आपण. जाताना तुम्हाला ह्या कचऱ्यावर बोलावतो बघा. असते काही गोष्टी सगळ्यावर काही ना काही कमी राहतेच. अरे कसं वाटलं शेतात? आई एकच नंबर. व्हिडिओ बनवायचं वाटलं का काम करायचं वाटलं नाही? सगळंच. व्हिडिओच्या नादात आजचं सगळं काम बाहेर करायला लोक. राम राम. राम राम. ही गावची संस्कृती आहे. सिटीमध्ये माणूस बघितले की पळून जाते, गावामध्ये भेटले की राम राम करते. संस्कृती बाई, संस्कृती, भारतीय संस्कृती. मित्रांनो किराणा दुकान आपलं. काकू कशी असते? बघत त्यानं मार देण्यावरच आहे. आमचं किराणा दुकान आहे का. सकाळी सकाळी दिसणं गेलं तर आता बघा मेन पॉईंटला इकडं रस्ता जाते साकोळा. इथून इकडं तालुक्याला कॉर्नरवर दुकान आहे आपलं. देवान दिले वडिलांना तेव्हा गेल्यात. वडिलांचे आशीर्वाद. तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून निघालो आता आपण दुकानकडं. जेवण ते पोटभर झालं एकदम मस्तपैकी. आता आपल्याला ड्युटी आहे दुकानात. शेताकडले सगळे कामं करून आंघोळ करून आता दुकानाकडे चालू. लय अवघड हो जिंदगी. काय काय करावं ते दिवसात बघा. एका कामावर काहीच नाही. पूर्ण अजून शिरूळला जावं लागते. फोटोच दुकान आहे. बघू जाऊ दुकानात गेल्यानंतर भेटू. बसलो आता आपण आपल्या दुकानात वजनात. आमचं आहे दुकान इथं. या कुणाला थंड बिंड काही गरम वेळेस लागलं गेलं घेऊन जा. दूध दही हे किराणा बिराणा भरायचं असलं तर सांगा जा. यांचा वापरमध्ये देऊ. 2 किलो साखर, अर्धा किलो साखर फ्रीमध्ये देऊ. एवढा आहे. कोणता व्यवसाय करायचा असल्यावर त्याला टाइम द्यावा लागते बघा. टाइम द्यायला शिका. कोणत्याही गोष्टीला टाइम दिलो तरच काय झालं. उगं बाबा आज टाकलो 2 दिवस बसलो परवा दिवशी बंद केलो काहीच होत नाही. टाइम द्यावा लागते. या टाइमला म्हणजे या टाइमला दुकान उघडायचंच. गिराईक येईल अथवा नाही याचं माहिती नाही, पण आपलं काम आपण करत राहायचं. कोणत्याही गोष्टीला नकार करायचा नाही, कंटाळा करायचा नाही, का नाही. जर व्यवसाय करायचं ठरवलो, सुट्टी मनावर घेता येते ना, तसंच मन सोडूनही काम करावं लागते आणि टाइम न बघता काम करावं लागते. व्यवसायाला टाइम द्यायला लागते. उगं आलं मित्रांनो चल म्हटला नाही, तसं जमत नाही. व्यवसायाला टाइम महत्वाचा आहे. बघा आता बघू नगर कामधाम करता. लय झाले सकाळपासून. आता मोबाईलच्याच नादात आहोत. भयाचा व्हिडिओ पण बनवला, एडिटिंग करतो थोडंफार. बघू आता पुढचं मुवमेंट काय ते. आता तसं शिरोळला जाणार नाही तर बघू. मग निवांत सकाळचे बघा. प्रत्येक गोष्टीची टायमिंगला माहिती देणारे एकमेव व्यक्ती आहेत संजीव गांधी शेठ आमचे बंधू आहेत. का बघा तसं नाही काही आपल्याला नाही तेवढं काय लांब आहे. लग्न करून घ्या काय वेळ निघून जात नाही. हो निघाला त्यांनी व्यवसाय शेताकडे. आता काय शेताकडे काम कुठे आला. आता उसाच कसं आहे मग. कसं निघाल उसाच कसं आहे मग आता विहिरीला. हा विषय का मग काय कोणचं ही का. तर मित्रांनो आपली विहीर आहे तर शेतामध्ये उसाला. मोटर काय तर खराब झाले. मोटर बघायला आलो तेव्हा आपले सोयरे आहेत मेकॅनिक साहेब नरसिंग शिंदे. जर तुमच्या मोटरी वगैरे त्यांनी तर साकोळच्या भागात कुठं बंद पडल्या तर सांगा जावं. डायरेक्ट कॉल करा मला. कॉल करा मी सांगतो सोयऱ्याला. डायरेक्ट 2 मिनिटात सेवा हजर बघा. अमोल भाई तर तुम्हाला माझी ओळखच असेल काही विषय होय साहेब. फेसचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय मग बघू कळतं. सकाळपासून असं मला ध्यानच राहिली नव्हती. आता पटकन बघून ध्यान आली. बघता काय प्रॉब्लेम आहे बघितलं सॉल्व करता. हो सर कला कधी उपाशी मरू देत नाही का नाही. कलेला महत्व आहे का नाही. कोणती ना कोणती कला महत्वाची आहे. ड्युटी महत्वाची कला बघा. कोणती ना कोणती कला अवगत राहू द्या. व्यवसाय करा तुम्ही जॉब करा पण कोणती ना कोणती कला पण ठेवा. लॉकडाऊन जरी पडलं तर कला चालतच राहते पण ड्युटी नाही. डीपीवर काय जरा प्रॉब्लेम आहे. मोटरचं काही कारण आहे की काय तर डी वगैरे राहत आहे. मला पण तेवढं काही नॉलेज नाही. जावं लागलं रे. डीपी तिकडून वरून कुठून डिओ गेलेला का लक्ष करा. बाहेरून मेन लाईटला खाली तिकडं गावाकडून फरक नाही.
स्टार्टरमध्ये नाही ना वायरमध्ये नाही, तुमच्या फक्त तुमच्याकडून वरून येणाऱ्या सप्लायमध्ये चालतं. तर आता मी मोटरचं काम त्यांनी करून आलो शेताकडून. आता दुकानात जायचं आहे, आज धार काढायचं. संध्याकाळचा काही वेळ नाही, आई गेली आहे. आता दुकानात बसावं लागते 10 वाजेला. चला मग बघू दुकानामध्ये काय होते काय नाही ते तुम्हाला सांगतो कळत. कसं लागतं की दुकान उघडून असं. दुपारी आलतो पण दुपारी जायचं नव्हतं मला, काहीतरी बोलावं म्हणून विचार केलतो. कामाच्या नादात इकडं तिकडं झालं. बरं खुर्चीवर बसलो का नाही आराम वाटते. पप्पाची वसाहत आहे हो आमच्या घरची पहिली लक्ष्मी म्हणजे आमचं किराणा दुकान, दुसरी लक्ष्मी आमचा लुना. लय आनंद वाटते ह्या गोष्टीवर. ज्याच्यापासून आपण मोठं झालो ना त्याला तर कधी विसरू नका, त्या गोष्टीला कधीच कमी समजू नका. भरपूर काही गोष्टी असतात लाईफमध्ये, चेंजेस होत राहतात, चालत राहते, पण सोडायचं नाही. जिथून सुरुवात झाली ना त्या गोष्टीला कधी सोडायचं नाही. आपली 10 दुकानं होत्या, पण ज्या दुकानातून सुरुवात झाली ना त्या दुकानाला कधी विसरू नका. किती जरी माणूस मोठा झाला तर लहानपणीच्या आठवणी कशा असतात त्याच पद्धतीनं सुरुवात ती सुरुवातच असते हो. मग बघू आता कस्टमर वगैरे येतात थोडं संध्याकाळी आणि सकाळी सगळीकडेच राहते. दुपारी सगळीजण निवांत असं ज्याच्या कामात, काही जण आरामात राहतात. सकाळ संध्याकाळ सुट्टी असते, कोणी जायच्या गडबडीत, कोणी यायच्या गडबडीत, कोणी काम करून येऊन थकून. काही लागते सामग्री आपल्याकडे आहे थोड्याफार, येतील जतील घेतील. मिडल क्लास लाईफ कशी असते, बरेच स्वप्न असतात मिडल क्लास लाईफमध्ये. काही मुलांना वाटते मला असं करावं, किंवा 20-22 वर्षाचं झाल्यानंतर गाडी घ्यावं, 4 व्हीलर घ्यावं, आईवडिलाची इच्छा पूर्ण करा, आईवडिलाला फिरायला न्यावं. असे कित्येक स्वप्न असतात की तो मुलगा बघत असते. पण काही वेळेनंतर त्याचं जसं जसं वय वाढत जाते किंवा काही गोष्टी बदलत जातात. काही शिक्षण समजा, किंवा पुढची जिम्मेदारी असेल, फॅमिली जिम्मेदारी असेल, किंवा बहीण भाऊ कोणतर लहान असणार, कोणतर मोठा असणार, त्याचं एकमेकावरचं अवलंबून. मग ह्या गोष्टीला समोर जाण्यात त्यानं त्याचे स्वप्न विसरून जाते. असं बरेच काही गोष्टी आहेत की मिडल क्लास लाईफमध्ये सोडून द्यावं लागतं. आणि ह्या सगळ्याला फेस करत 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 पुढे जाणं लय अवघड आहे. लाईफमध्ये असे काही टर्निंग पॉईंट येतात मिडल क्लास लाईफमध्ये. आता मी एवढंच म्हणून नाही, बऱ्याच सगळ्यांच्याच लाईफमध्ये असे काही टर्निंग पॉईंट येतात. तिथं खरंच स्वतःला बदललो ना आणि त्या टाईमचा वेळेवर वापर करून घेतलं ना लय भारी. फक्त प्रत्येकानं आपापल्या टायमिंगचा किंवा वेळेचा वापर करा. त्या व्यक्तीला त्या टायमिंगला कळावं फक्त की त्या टायमिंगला आपल्याला कोणतं पाऊल घेतलं पाहिजे, हे घेतलेलं पाऊल बरोबर आहे का चुकीचं आहे, आणि त्या वयात घेतलं पाहिजे. कारण एक बार वेळ आणि वय निघून गेलं ना ती गोष्ट कधीच परत फिरत नाही. तुम्ही बघा एखादी आता लहानपणाचं, आज आता मी समजा एवढा मोठा आहे, 23-24 वर्ष असेल वय असेल, पण आज जर मला वाटलं मी जेव्हा 18 वर्षाचा होतो किंवा 10वीला 8वीला होतो, सहलीला समजा शाळेतला विषय असते सहलीला जाणं, किंवा आज जर मी म्हणलो मला आता सहलीला जायचं आहे, ती गोष्ट शक्य आहे का? नाही. मग माझं मत असं आहे की जेव्हा पण असेल ती क्षण जगून घ्या. टायमाचा उपयोग करा, त्या टायमाला ती गोष्टी करून टाका. वेळेचा वापर करायला शिका. कोणतीही वेळ असं वायपट व्यर्थ कामामध्ये घालू नका. वेळ परत येतच नाही, मेन मुद्दा. एक वेळेस चान्स गेला ना ती चान्स परत येईल याची असं अपेक्षाच ठेवू नका. त्या वेळेचा बरोबर आणि त्या टायमिंगचा बरोबर वापर करून घ्या. आयुष्याच्या होता मला माहिती नाही, मध्ये गिराईक आलं, झाले गेल्या गोष्टी सोडून द्या. पुढे चाललं लाईफमध्ये काहीतरी करा, एवढंच मत आहे. सक्सेस व्हा, आपण गेल्यानंतर हे नाव राहावं एवढीच अपेक्षा आहे, बाकी काय. तर आता मग मित्रांनो एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता करतो मग एडिटिंग वगैरे, सगळ्या क्लिप वगैरे काय ती तुम्हाला बघायला सोपं जाईल. एडिटिंगशिवाय मजा नाही. आता कारण कसं आहे माहिती आहे, आता गिरायकाची गर्दी होते, मोबाईल हे ते वापरणं चुकीचं होते, म्हणून मी इथं संपवतो. धन्यवाद.